So come here with the new question. अब क्या है, न्यू क्वेश्चन डिस्कस करेंगे. इसके बाद में ಇದು ಆದ್ಮೇಲೆ ನಾ ಕನ್ನಡ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ. ಓಕೆ, ಸೊ ಡೋಂಟ್ ವರಿ. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्यूट द असेसेबल वैल्यू. ಏನು ಮಾಡಬೇಕು ರೀ, क्या करना है अभी, असेसेबल वैल्यू एंड कस्टम ड्यूटी पेएबल. कस्टम ड्यूटी पेएबल फ्रॉम द फॉलोइंग इंफॉर्मेशन. ओके, नंबर ए, FOB फ्री ऑन बोर्ड वैल्यू ऑफ मशीन 8000 पाउंड. ये साइन देखो किसका है, पाउंड का, 8000 पाउंड. नेक्स्ट, फ्रेट पेड एयर फ्रेट पेड 2500 पाउंड. नेक्स्ट, सी डिजाइन एंड डेवलपमेंट चार्जेस पेड इन UK मीन्स नॉट उत्तराखंड, यूनाइटेड किंगडम, इंग्लैंड, 500 पाउंड. नेक्स्ट, डी कमीशन पेएबल टू डील एजेंट्स एट 2% ऑन FOB इन इंडियन रुपीज. वी विल सी व्हाट टू डू. नेक्स्ट, date of bill of entry, rate of BCD basic customs duty 12% exchange rate as notified by CBNC rupees 68 for 1 pound. Date 24/10/2023. Next, date of entry inward, rate of BCD 18%, exchange rate as notified by CBNC rupees 70 for 1 pound. Date 2010/2023. Next, IGST payable 18%. Next, insurance charges actually paid but details not available. डिटेल्स नहीं है वहां पे. ठीक है, ये सॉल्व करेंगे इसको क्वेश्चन. जैसे मैं सॉल्व करता हूँ वैसे क्वेश्चन सॉल्व करता हूँ मैं. क्यों बोला, 15 मार्क्स का प्रॉब्लम है ये. जैसे मैं सॉल्व करता हूँ वैसे. ठीक है, और यहाँ पे सॉल्यूशन, कंप्यूटेशन ऑफ असेसेबल वैल्यू एंड कस्टम ड्यूटी पेएबल. computation of assessable value and custom duty payable. Custom duty payable. हाँ, ओके. particulars next amount okay, amount next okay, amount in pounds, नो amount in pounds. यहाँ पे लिखो, यहाँ पे अमाउंट इन पाउंड्स करके लिखो. यहाँ पे क्या है, अमाउंट इन पाउंड्स. यहाँ पे क्या लिखूं बोलो मैं, शायद तुम्हारे को नहीं दिख रहा वहाँ पे, क्योंकि लाइटनेस वहाँ पे, लाइट की ब्राइटनेस बहुत है. यहाँ पे क्या, ये ब्रैकेट में अमाउंट इन पाउंड्स, ये पाउंड का साइन देखो यहाँ पे लिखना, अमाउंट इन पाउंड्स का साइन लिखना है यहाँ पे, पाउंड अमाउंट इन पाउंड्स करके. ठीक है, ओके, पर्टिकुलर्स अमाउंट. ओके, फर्स्ट आओ, यहाँ पे क्या दिया, ए FOB value, FOB value of machine, FOB value of machine कितना है वो, 8000. डन. नेक्स्ट, एक बात याद रख लो, यहाँ पे ध्यान से सुनो मेरी बात क्या है करके. ये कितने मार्क्स की प्रॉब्लम से है, 15 मार्क्स के प्रॉब्लम्स. इसमें ध्यान से देखो, हेडिंग हमारी कंप्यूटेशन ऑफ असेसेबल वैल्यू एंड कस्टम ड्यूटी पेएबल, अमाउंट इन पाउंड्स. यहाँ पे क्या लिखिए, अमाउंट इन पाउंड्स, क्योंकि पाउंड्स में है. ठीक है, पर्टिकुलर्स अमाउंट करके. पहले क्या दिया उन्हें, FOB वैल्यू ऑफ मशीन करके है, यहाँ लिख लो. एक बात ध्यान से देखो, यहाँ पे कितने भी एक्सप्रेशन दे, यहाँ पे
यहाँ ऊपर फ्री ऑन बोर्ड FOB के नीचे ऐड करना एक्सपेंस, क्या करना, ऐड करना। कौन से एक्सपेंस, 15 मार्क्स के प्रॉब्लम में कौन से एक्सपेंस ऐड करना बोला यहाँ पे, जो ये वैल्यू ऑफ मशीन, जो मशीन के रिलेटेड है, देखो सिर्फ प्रोडक्ट के रिलेटेड, सिर्फ प्रोडक्ट के रिलेटेड है जो एक्सपेंस है, देखो वो यहाँ पे ऐड करना। कौन से एक्सपेंसेस ऐड करना, जो सिर्फ मशीन के रिलेटेड, असेट्स के रिलेटेड जो है देखो एक्सपेंसेस, वो यहाँ पे ऐड करना। ये फ्रेट मशीन के रिलेटेड नहीं है, सिर्फ मशीन को क्या मूवेबल करने के वास्ते, वो एक प्लेस से लेके दूसरे प्लेस तक ले जाने के वास्ते, ओके, सपोर्टिव है। मेन जो मशीन के रिलेटेड जो एक्सपेंस है, तो मेन मशीन को सेल करने के वास्ते, मशीन को परचेस करने के वास्ते और मशीन को सेल करने के वास्ते जो जो एक्सपेंस है देखो वो यहाँ पे लेना। मशीन को परचेज और मशीन को ऑलमोस्ट परचेस करते हैं, यहाँ पे ऑलमोस्ट परचेस, मशीन को जो भी परचेस करने के एक्सपेंस है देखो वो यहाँ पे लेना। क्या करना, मशीन को जो भी परचेस करने के लिए एक्सपेंस लगते देखो वो यहाँ पे ऐड करना। उसके बाद में देखेंगे वो फ्रेट वो सभी, उसके बाद में देखेंगे ऐड करने का। उसके बाद में यहाँ पे ये फ्री ऑन बोर्ड के बाद में यहाँ पे ऐड करने के एक्सपेंस है देखो जो भी है वो किसके लिए ना, परचेज ऑफ मशीन, परचेज ऑफ असेट्स रिलेटेड जो भी एक्सपेंस है देखो वो यहाँ पे ऐड करना। ऐड करने के बाद में एक वैल्यू आती है, फिर उसके बाद में ऐड है ये फ्रेट ये सभी करना, देखेंगे। समझ में आया? और यहाँ पे हाँ ऐड करो, इसके बाद में क्या करते हैं, ऐड करते हैं। यहाँ पे देखो सेकेंड आइटम क्या है, फ्रेट पेड एयर करके, फ्रेट पेड एयर करके, फ्रेट पेड एयर करके। ये फ्रेट क्या है, फ्रेट मशीन को परचेस करने के लिए यूज नहीं होता, सिर्फ मशीन को सपोर्ट एक जगह से लेकर दूसरी जगह तक जाने के वास्ते, ट्रांसपोर्ट करने के वास्ते यूज होता। फ्रेट मशीन को परचेस करने के वास्ते यूज नहीं होता, इसलिए इसको पेंडिंग रखो। इसको क्या करना, पेंडिंग रखना, उसको बाद में लेंगे यहाँ पे। ठीक है। डिजाइन एंड डेवलपमेंट चार्जेस पेड इन यूके, ये किस लिए यूज होता है, मशीन को रेडी करने के वास्ते, मशीन को डिजाइन करना, रेडी करना। तो डायरेक्टली किसके रिलेटेड है, वो मशीन के रिलेटेड है। डायरेक्ट डिजाइन एंड डेवलपमेंट चार्जेस पेड इन यूके, डायरेक्टली किसके रिलेटेड है, मशीन के रिलेटेड, मशीन को डिजाइन करने का, डेवलपमेंट करने का, डायरेक्ट मशीन को रिलेटेड है नहीं है, इसलिए यहाँ पे लेना है इसको। क्या है वो, डिजाइन एंड डेवलपमेंट design and development charges paid in UK, paid in UK। कितना अमाउंट हुआ, 500, 500 है, 500 लिख लो यहाँ पे, 500। ये हो गया, डिजाइन एंड डेवलपमेंट हो गया, ये भी हो गया, वैल्यू ऑफ मशीन भी। नेक्स्ट, कमीशन पेबल टू डील एजेंट्स एट 2% ऑन FOB इन इंडियन रुपीज। ये इंडियन रुपीज देखेंगे बाद में, ये इंडियन रुपीज देखेंगे बाद में, कन्वर्ट कर लेंगे उसको, उसका प्रॉब्लम नहीं है। कमीशन पेबल टू डील एजेंट्स, ये डील एजेंट्स को क्या कर रहे हैं, कमीशन पे कर रहे हैं। ये मशीन को परचेस करने के वास्ते यूज हुआ नहीं, कमीशन पे कर रहे हैं किसको, डील एजेंट्स को। किस लिए दे रहे हैं उनको कमीशन, ये मशीन को परचेस करने के लिए। तो डायरेक्टली किसके रिलेटेड हुआ, ये मशीन को परचेस करने के रिलेटेड हुआ। किसको, डायरेक्टली डील एजेंट्स, मतलब डील करने के वास्ते, परचेस करने के वास्ते एजेंट्स को हायर करे से उनको क्या करना, कमीशन दे रहा। इसलिए कमीशन पेएबल टू डील एजेंट्स डायरेक्टली रिलेटेड टू परचेज ऑफ मशीन, इसलिए यहाँ पे ऐड होना। इसको करो, यहाँ पे ऐड करो, क्या हो, कमीशन पेएबल। देखो यहाँ पे कमीशन पेएबल टू डील एजेंट्स, कमीशन पेएबल टू डील एजेंट्स। हाँ, डील एजेंट्स, हाँ कितना पे कर रहे हैं इनको, 2% ऑन FOB इन इंडियन रुपीज। ये इंडियन रुपीज करके देखो, इसको पेंडिंग रखो, देखेंगे बाद में क्या है करके। इंडियन रुपीज को पेंडिंग रखो, देखेंगे पहले क्या बोल रहे हैं, 2% ऑन FOB। यहाँ पे लिखो, ब्रैकेट लिखो, यहाँ पे ब्रैकेट, 2% ऑन FOB नहीं हुआ, यहाँ पे लिख लेंगे इसको, 2% ऑन क्या बोल रहा हूँ, FOB, ब्रैकेट कर लो, ब्रैकेट कर लो। 2% का मतलब क्या है, 2/100, 2/100 इंटू क्या है यहाँ पे, FOB तुम्हारे पास ऑलरेडी है यहाँ पे। FOB कितना है, FOB 8000 है, 8000 लिख लो यहाँ पे, 8000 करके,
कितना होता है 2% ऑन एफ ओ बी कितना होता है 8000 इंटू 2% कितना हुआ था 160 होता 160 हुआ। ये इंडियन रुपीज वो देखेंगे बाद में क्या है करके, यहाँ पे हुआ नहीं 2% ऑन एफ ओ बी कितना है तुम्हारा 8000 है, उसके ऊपर लिख लो, हो गया। ये हुआ नहीं अभी, कमीशन पेड टू एजेंट्स हुआ नहीं। हाँ नेक्स्ट बचा क्या अभी, ये डेट ऑफ बिल ऑफ एंट्री, डेट ऑफ एंट्री इनवर्ड देखेंगे क्या है करके बाद में। ये हुआ इतना, इतना होने के बाद में जो एक्सपेंस डायरेक्टली मशीन के रिलेटेड है देखो वो हमें ऐड कर ले यहाँ पे। ये डायरेक्टली नहीं है, ये इनडायरेक्टली है। डायरेक्टली एक्सपेंसेस रिलेटेड टू असेट्स ऐड करना, इनडायरेक्टली एक्सपेंसेस बाद में ऐड करना, ठीक है। हुआ इतना, दो बच्चे, अब इसको ऐड करो दोनों को, कितना होता 500 प्लस 160 660 660 करेक्ट है। 500 प्लस 160 660 8000 प्लस 660 कितना होता है 8000 660 8000 प्लस 8000 से कितना हुआ 8660 हुआ। ओके करेक्ट है। ओके ये जो आ देखो इसको क्या बोलते हैं हमें, ये जो आ देखो डायरेक्टली एक्सपेंसेस ऐड करने के बाद में क्या बोलते हैं इसको एफ ओ बी एज पर कस्टम। ये जो आ देखो डायरेक्टली एक्सपेंस ऐड करने के बाद में क्या देखो इसको क्या बोलते हैं, मैं एफ ओ बी बोलते हैं इसको, क्या बोलते हैं एफ ओ बी एज पर कस्टम्स करके बोलते हैं इसको, ठीक है। ये होने के बाद में अब ऐड करो फिर, अब कौन सा एक्सपेंसेस ऐड करना है इसके बाद में, कौन सा एक्सपेंस ऐड करना है अभी, ये डायरेक्टली एक्सपेंसेस ऐड करे ऊपर। अब नीचे कौन सा क्या करना है एफ ओ बी एज पर कस्टम्स के बाद में इनडायरेक्टली एक्सपेंसेस ऐड करना। कौन कौन से छोड़े थे तुम्हें, फ्रेट पेड, ये छोड़े थे तुम्हें, फ्रेट पेड करके लिखो यहाँ पे, फ्रेट पेड करके, फ्रेट पेड, फ्रेट पेड, फ्रेट पेड ब्रैकेट में क्या दिया उन्हें एयर करके, एयर। इसका मतलब क्या है कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन। क्या समझ में आया, फ्रेट पेड है नहीं वहां पे, फ्रेट पेड एयर, इसका मतलब क्या है फ्रेट पेड का मतलब कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन। एक तुम्हारे को एडजस्टमेंट बोला था मैं, कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन का एडजस्टमेंट क्या बता मैं तुम्हारे को, एक्चुअल कॉस्ट करके बोला था नहीं, एक्चुअल कॉस्ट कितना है हुआ, एक्चुअल कॉस्ट 2500 और 20% फिक्स रेट नहीं, 20% ऑफ सॉरी ऑन एफ ओ बी, 20% ऑन एफ ओ बी एज पर कस्टम्स। Sorry, I have got catch cold. That's why 20% on FOB as per custom. समझ में आया। और फिक्स रेट है वहां पे नहीं दिया हमें लेना, 20% ऑन FOB एज पर कस्टम्स लेना है। ये FOB नहीं, ये वाला FOB एज पर कस्टम्स। ओके लिख लो यहाँ पे ब्रैकेट 20/100 इंटू FOB एज पर कस्टम्स। FOB एज पर कस्टम्स कितना है 8660। हाँ करो इसको, कितना था 8660 इंटू 20% 1732 1732। कितना आया वन। अब यहाँ पे क्या लिखना है पे, विच एवर इज लोअर है, विच एवर इज लोअर। हाँ कौन सा लोअर है इसके अंदर 1000
732 सेम अमाउंट है बाजू 1732। ओके हुआ इतना। नेक्स्ट एक्सपेंस कौन सा लेना है यहाँ पे? नेक्स्ट एक्सपेंस ये एक एक्सपेंस हुआ, नेक्स्ट कमीशन पेड एक एक्सपेंस हुआ, फ्रेट एक एक्सपेंस हुआ। नेक्स्ट कौन सा एक्सपेंस है यहाँ पे? ये फ्रेट पेड हुआ नहीं। नेक्स्ट अब क्या बचा है? नेक्स्ट इंश्योरेंस। अगर क्वेश्चन के अंदर इंश्योरेंस नहीं दिया तो भी तुम्हें इंश्योरेंस लेना है यहाँ पे। क्वेश्चन के अंदर अगर इंश्योरेंस नहीं भी दिया तब भी तुम्हें कंपलसरी यहाँ पे लेना। किसमें? ये इनडायरेक्टली ये होने के बाद में यहाँ पे फ्रेट पेड आता नहीं, इसके नीचे आना इंश्योरेंस। नहीं दिया, फ्रेट नहीं आया तो भी इंश्योरेंस आना कंपलसरी। कितना आना? इंश्योरेंस कंपलसरी इंश्योरेंस लेना। देखेंगे मैं क्या है करके। इंश्योरेंस यहाँ पे नहीं दिया, इंश्योरेंस के बारे में नहीं दिया इधर, लेकिन यहाँ पे दिया। क्वेश्चन दे दे या ना दे नहीं, इंश्योरेंस तुम्हें कंपलसरी लेना तुम लोग। इंश्योरेंस चार्जेस एक्चुअली पेड बट डिटेल्स आर नॉट अवेलेबल। ओके देखेंगे। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस कंपलसरी लेना तुम लोग क्या करके? कॉस्ट ऑफ इंश्योरेंस। नहीं क्वेश्चन में नहीं दिया तो भी तुम्हें कंपलसरी यहाँ पे लेना। कहाँ? इधर नीचे वाले ऐड में, नीचे वाले ऐड में लेना, इनडायरेक्टली एक्सपेंसेस में लेना। कैसे? कॉस्ट ऑफ इंश्योरेंस। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस कितना लेना? नहीं दिया उन्हें वहां पे, यहाँ पे तुम्हारे को नहीं दिया उन्हें कितना लेना करके। दिया कहाँ पे कितना लेना करके? इंश्योरेंस कॉस्ट ऑफ इंश्योरेंस नहीं दिया, तुम लोग लेना फिक्स रेट। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस एट 1.125%। ओके कॉस्ट ऑफ इंश्योरेंस कितना लेना कंपलसरी? कॉस्ट ऑफ इंश्योरेंस एट 1.125% फिक्स रेट। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस एट 1.125% फिक्स ऑन किसके पर? ऑन FOB एज पर कस्टम्स। ऑन FOB एज पर कस्टम्स। FOB एज पर कस्टम्स इसके ऊपर लेना। कितना परसेंट? 1.125%। 1.125% मीन्स डिवाइड बाय 100। 1.125 डिवाइड बाय 100 इंटू किसके ऊपर है ना? FOB एज पर कस्टम्स। कहां पे? FOB एज पर कस्टम्स कितना है? 8660। 8660 कितना होता? करो ये फिक्स। यहाँ पे क्वेश्चन में नहीं दिया, कॉस्ट ऑफ इंश्योरेंस क्वेश्चन में नहीं दिया, यहाँ पे भी नहीं दिया कितना करके, डिटेल्स नॉट अवेलेबल करके दे रहा। और नहीं क्वेश्चन में दे दे या ना दे दे, तुम लोग कंपलसरी लेना उसको। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस कहाँ पे? ये साइड, यहाँ वाले ऐड में लेना इसको। कॉस्ट ऑफ इंश्योरेंस नहीं दिया वहाँ पे, कितना लेना तुम्हें कंपलसरी? एट 1.125% लेना। किसके ऊपर? ऑन FOB एज पर कस्टम्स के ऊपर लेना। ठीक है करो इसको। कितना था? 8660 इंटू 1.125% कितना है ये? 97.425। 97.425 ये दोनों को ऐड करो। अभी हुआ कम, इंश्योरेंस भी हुआ हमारा, इंश्योरेंस भी हुआ। अब इसको ऐड करो दोनों को। 97.425 प्लस 1732 यू विल गेट 1829 1829.425 425। अब क्या करना? 8660 प्लस इसको ऐड करो। 8660 प्लस 1829.425 कितना आंसर आया? 10,489। 10,489.425 425। ओके आ गया। इसको क्या बोलते हैं? हमें CIF वैल्यू। इसको क्या बोलते हैं? CIF वैल्यू। CIF वैल्यू। CIF वैल्यू ये तुम्हारी क्या होती है? CIF वैल्यू होती है। अब क्या होना तुम्हारे को? असेसेबल वैल्यू। असेसेबल वैल्यू
CIF वैल्यू देखो, इसी को तुम्हारे लोग क्या बोलते हैं, एसेसेबल वैल्यू बोलते हैं। एसेसेबल वैल्यू किस में है, ये पाउंड में है, पाउंड में, यही करेक्ट है ना। एसेसेबल वैल्यू किस में है, ये पाउंड में है, इसलिए पाउंड में कितना हुआ 10,489.425, करेक्ट है 425। अब इसको रुपीज में करना है, किस में करना, रुपीज में। देयरफॉर assessable value in rupees, therefore accessible value in rupees, रुपीज में कैसे कन्वर्ट करते हैं इसको, रुपीज में कन्वर्ट कैसे करते हैं इसको, पाउंड 10,489.425, पाउंड 10,489.425 इंटू रुपीज, अब किससे मल्टीप्लाई करना है इसको देखेंगे, अभी किससे मल्टीप्लाई करना करके देखेंगे अभी। आओ यहाँ पे, इतना समझ में आया। असेसेबल वैल्यू पाउंड में है इसलिए पाउंड, यहाँ पे सेम आंसर लिखना है यहाँ पे। अब देयरफॉर असेसेबल वैल्यू इन रुपीज, पाउंड 10,489.25 इंटू रुपीज, कौन से रुपीज से मल्टीप्लाई करना है इसको, यहाँ पे देखो, डेट ऑफ बिल ऑफ एंट्री, डेट ऑफ एंट्री इनवर्ड, सिर्फ डेट देखो तुम्हें, डेट ऑफ बिल ऑफ एंट्री कितना है 24/10/2023, डेट ऑफ एंट्री इनवर्ड, डेट क्या है 20/10/2023, ईयर सेम है 23, मंथ 10 सेम है, ओके, ईयर मंथ सेम है, डेट देखना अभी, यहाँ पे 24 है, यहाँ पे 10 है, ज्यादा कौन सा इसके अंदर, ईयर सेम है नो प्रॉब्लम, मंथ सेम है नो प्रॉब्लम, डेट देखो यहाँ पे 20 है, यहाँ पे 24 है, ज्यादा डेट कौन सी है वो देखना, ज्यादा डेट विचेवर डेट इज लेटर इज कंसिडरेबल, या फिर दोनों में से डेट कौन सी ज्यादा है, 24 डेट ज्यादा है, कौन सी ज्यादा है, डेटा 24 डेटा ज्यादा है, इसलिए हमें इसको प्रेफरेबल करना, क्यों, दोनों का ईयर सेम है टेंशन नहीं, दोनों का मंथ भी सेम है 10 करके इश्यू नहीं, डेट देखना, यहाँ पे 20 है, यहाँ पे 24 है, कौन सी डेट देखना तुम्हें, कौन सी डेट ज्यादा देखो वो तुम्हारा आंसर 24, ये वाला डेट ज्यादा तुम्हारा। अब यहाँ पे हमारे क्या होना, अभी एक्सचेंज रेट होना, हमारे को एक्सचेंज रेट कहाँ पे है, एक्सचेंज रेट एज नोटिफाइड बाय CBNC ₹68, ₹68 फॉर 1 पाउंड, कितना है ₹68, ₹68 करो, अभी कितना होता है, इंटू करो 10,489.425 इंटू 68, कितना हुआ आंसर है 7,13,000, ओके, आंसर रुपीज में आया, तुम्हारा आंसर किस में आया, रुपीज में आया, रुपीज 7,13,281, 280.9 है, तो मतलब 5.5 से ज्यादा है, इसलिए राउंड अप कर लो इसको, 281, 7,13,281 तुम्हारा क्या है आंसर, असेसेबल वैल्यू इन रुपीज, असेसेबल वैल्यू इन रुपीज, समझ में आया, बहुत इजी है। यहाँ पे दो एक्सचेंज रेट है तुम्हारे, एक्सचेंज रेट कौन सा लेना है यहाँ पे कंफ्यूजन, इसलिए डेट ऑफ बिल ऑफ एंट्री देखो कितना है 24/10/2023 है, डेट ऑफ एंट्री इनवर्ड देखो कितना है 20/10/2023 है, दोनों में ईयर कंपेयर करना, ओके ईयर सेम है, मंथ दोनों में सेम है, प्रॉब्लम नहीं, डेट देखना, डेट इसका 20 है, इसका 24 है, ज्यादा कौन सा है 24 है, तो ये लेना, ये डेट का तुम्हें एक्सचेंज लेना कितना है 68 करके, वो 68 लेना यहाँ पे, ठीक है, ओके हो गया, असेसेबल वैल्यू तुम्हारे को मिला अभी रुपीज में, इंडियन रुपीज में। अब कस्टम ड्यूटी पेएबल मालूम करेंगे इसके बाद में, ठीक है, नोट पहले ಇದು ನಿಮ್ಮದು क्वेश्चन, compute the assessable value and customs duty payable from the following information, same recomputation of assessable value and custom duty payable particulars amount, ಎಲ್ಲ ಅಮೌಂಟ್ ನೋಡ್ರಿ ಪೌಂಡ್ಸ್ ಒಳಗೈತ್ರಿ, ಏನ್ರ ಎಲ್ಲ ಅಮೌಂಟ್ ಪೌಂಡ್ಸ್ ಒಳಗೆ, ಬ್ರೆಡ್ ಪೌಂಡ್ ಅಲ್ಲ ಪೌಂಡ್ಸ್ ಕರೆನ್ಸಿ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಅಮೌಂಟ್ ಇನ್ ಪೌಂಡ್ ಅಂತ ಬರ್ದಿನ, ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅಮೌಂಟ್ ಇನ್ ಪೌಂಡ್ ಅಂತ, ಓಕೆ
ಫಸ್ಟ್ ಏನೈತ್ರಿಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಎ ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆಫ್ ಮಷೀನ್ 8000 ಐತ್ರಿ. ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಬರೀರಿ ಎ ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆಫ್ ಮಷೀನ್ ಅಂತ ಬರೀರಿ 8000. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆ್ಯಡ್, ಇಲ್ಲೇ ಮತ್ತೆ ಆ್ಯಡ್ ಐತ್ರಿ ನೋಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆಲ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್, ಆಲ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ವಿಚ್ ಆರ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಪರ್ಚೇಸ್ ಆಫ್ ಮಷೀನ್, ವಿಚ್ ಆರ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಪರ್ಚೇಸ್ ಆಫ್ ಅಸೆಟ್. ಹಾಂ, ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಕ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಕು. ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಅಲ್ಲಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ಅಸೆಟ್ ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಐತಿ ನೋಡ್ರಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಅದು ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ. ಇನ್ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತೊಗೋಬೇಕು ಕೆಳಗಡೆ. ತಿಳಿತ್ರಿ? ಇದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಇದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ತೊಗೋರಿ, ಇನ್ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ತೊಗೋರಿ. ಇದು 15 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಒಳಗೆ. ಓಕೆ, ಬರ್ರಿ ಇಲ್ಲ. ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್, ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಅದು ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾವು, ಅದು ಇದು ಮಷಿನ್ ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇದು ಬರೇ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿರಿ. ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಬರೀ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಡ್ರಿ, ಇದು ಕೆಳಗಡೆ ಬರಬೇಕದು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಡ್ರಿ. ಡಿಸೈನ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಚಾರ್ಜಸ್ ಪೇಡ್ ಇನ್ UK. ಡಿಸೈನ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತೀರಿ? ಮಷೀನ್ಗೆ ರೆಡಿ ಮಾಡಕ್ಕೆ, ಮಷೀನ್ಗೆ ರೆಡಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಸೇಲ್ ಮಾಡ್ಬೇಕದು. ಮಷೀನ್ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ? ಅವರು ಸೇಲ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಮಷೀನ್ ಐತ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ತಗೋರಿದ್ದು. ಆ್ಯಡ್ ಡಿಸೈನ್ ಆ್ಯಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಚಾರ್ಜಸ್ ಪೇಡ್ ಇನ್ UK ಎಷ್ಟೈತ್ರಿ? 500 ತಗೋರಿಲ್ಲ, ಮುಗಿತ್ರಿ ಇದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಮಿಷನ್ ಪೇಯಬಲ್ ಟು ಡೀಲ್ ಏಜೆಂಟ್ಸ್. ಡೀಲ್ ಏಜೆಂಟ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ. ಡೀಲ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ. ಓಕೆ, ಪರ್ಚೇಸ್. ಡೀಲ್ ಅಂದ್ರೆ ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಮೀನ್ಸ್ ಡೀಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ. ಡೀಲ್ ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ಕೆ, ಮಷೀನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕಮಿಷನ್ ಪೇ ಮಾಡ್ತೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ರಿ? ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಮಷೀನ್ ಐತ್ರಿ ಇದು. ಅದಕ್ಕೆ ಕಮಿಷನ್ ಪೇಯಬಲ್ ಟು ಡೀಲ್ ಏಜೆಂಟ್ಸ್ ಎಷ್ಟೈತ್ರಿಪ್ಪ? 2% ಆನ್ FOB. ಇಂಡಿಯನ್ ರುಪೀಸ್ ಐತ್ರಿ, ಬೇಡ ನಮಗೆ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ರೀ ಇಂಡಿಯನ್ ರುಪೀಸ್, ಈಗ ಬೇಡ. 2% ಆನ್ FOB ಐತ್ರಿ, ಅಂದರೆ ಇದು ಇಲ್ಲಿ 2% ಆನ್ FOB. 2/100 ಇಂಟು FOB ಎಲ್ಲಿತ್ರಿ ಬಂದು? ಇಲ್ಲೈತಿ ನೋಡ್ರಿ FOB. ಎಷ್ಟೈತ್ರಿ ಇದು? 8000. 8000 ಮೇಲೆ ತಗೋರಿ, 160 ಬಂತ್ರಿ. ಹಾಂ, ಇದು ಮುಗಿತ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಇದು ಮುಗಿತ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಇದು ಮುಗಿತ್ರಿ. ಇದು ಬೇಡ, ಆಮೇಲೆ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಡ್ರಿ. ಓಕೆ, ಡೇಟ್ ಆಫ್ ಇದು ಬರಂಗಿಲ್ಲ, ಮುಗಿದಲ್ಲ ಈಗ. 500 + 160 ಎಷ್ಟು ಬಂದ್ರಿಪ್ಪ? 660. 8000 + 660 ಎಷ್ಟು ಬಂದ್ರಿ? 8660. ಇದು ಆನ್ಸರ್ ಬಂತಲ್ರಿ. ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಇದು ಏನ್ರಿದು? FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಓಕೆ, ಇದು ಆದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಆ್ಯಡ್ ಬರಿಬೇಕು. ಆ್ಯಡ್ ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬಿಟ್ಟಿರಪ್ಪ ನೀವು ಇಲ್ಲೇ? ಇದು ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬಿಟ್ಟಿದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾಮಕ್ ಹಾಕಿ, ಅದು ಏನ್ರಿ? ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಏರ್ ಅಂತ, ಅದು ಬರೀಲ್ಲ. ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಏರ್. ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್. ಫ್ರೇಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ರಿ? ಫ್ರೇಟ್ ಪೇಡ್ ಏರ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ನಿಮಗೆ ಒಂದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ರೀ, ನಾನು ನಿಮಗೆ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರಿ. ಆ್ಯಕ್ಚುಯಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟನ್ರಿ ಅವ? 2500. 2500 ಆರ್ ಅಂತ ಬರಿಬೇಕಲ್ಲಿ. ಆರ್ 20 ಫಿಕ್ಸ್ ರೇಟ್ ಅಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು, ನಾವು ತೊಗೋಬೇಕದು. ಎಷ್ಟು? 20% ಆನ್ FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್. FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್. 20% ಆನ್ FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್. 20/100 ಇಂಟು 20 ಎಲೆ ಮಂತ್ರಿ ಸರ್, ಇದು ನಾವು ತೊಗೋಬೋದು, ಫಿಕ್ಸ್ ರೇಟ್ ಐತಿ ಇದು. 20/100 ಇಂಟು FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಎಲ್ಲೈತ್ರಿ? ಇಲ್ಲ, FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ 8660. 8660 ಮಾಡಿರಿ ಇದು 1732. ಏನು ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ವಿಚ್ ಎವರ್ ಈಸ್ ಲೋವರ್, ವಿಚ್ ಎವರ್ ಈಸ್ ಲೆಸ್ ಅಂತ ಬರೀರಿ, ವಿಚ್ ಎವರ್ ಈಸ್ ಲೋವರ್ ಅಂತ ಬರೀರಿ. ಇದು ಮತ್ತು ಇದು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿರಿ. ಲೋವರ್ ಯಾವ್ದು ರೀ? 1732. ಸೇಮ್ ಅಮೌಂಟ್ ಬಾಜು ಬರಿಬೇಕು, ಮುಗೀತು ರೀ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ಈ ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಐತ್ರಿ. ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಐತ್ರಿ ನೋಡ್ರಿ. ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಚಾರ್ಜಸ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಪೇಡ್ ಬಟ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಆರ್ ನಾಟ್ ಅವೈಲೇಬಲ್. ಇದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಳ್ಳಿರಿ. ಓಕೆ, ಮೇ ಬಿ ಕೊಡಬಹುದು, ಮೇ ಬಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಪೂರ್ತಿ ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಈ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಕಂಪಲ್ಸರಿ ನೀವು ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಕು. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ನ ಯಾವಾಗಲೂ ಕಂಪಲ್ಸರಿ ತೊಗೋಬೇಕು. ಅವರು ಕೊಳ್ಳಿರಿ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಅದು ನಾವು ಕಂಪಲ್ಸರಿ ತೊಗೋಬೇಕು. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಮೌಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಮೌಂಟ್ ತೊಗೋರಿ. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಂತ ಬರೀರಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಮೌಂಟ್ ತೊಗೋರಿ. ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ ಅವ್ರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಮೌಂಟ್ ತೊಗೋಬೇಕು. ಸಪೋಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು, ನೀವು ಕಂಪಲ್ಸರಿ ತೊಗೋಬೇಕದು. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ನೀವು ಕಂಪಲ್ಸರಿ ತೊಗೋಬೇಕು. ಈಗ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟ್ ತೊಗೋರಿ, ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ತೊಗೋರಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ತೊಗೋಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿ. ಇಲ್ಲೇ ಕೆಳಗೆ ತೊಗೋಬೇಕು. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಎಟ್ ಫಿಕ್ಸ್ ರೇಟ್ 1.125% ಆನ್ FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್. ಆನ್ FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಇದರ ಮೇಲೆ
1.125% डिवाइड बाय 100 इंटू ಎದ್ರ ಮೇಲೆ ರೀ FOB ಆಸ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಎಲ್ಲೈತ್ರಿ ಇಲ್ಲೈತ್ರಿ 8660 ಮಾಡ್ರಿ 97.425 ಬಂತ್ರಿ ಇದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ರಿ 1732 ಪ್ಲಸ್ 97.425 ಮಾಡ್ರಿ 1829.425 ಈಗ 8660 ಪ್ಲಸ್ 1829.425 ಮಾಡ್ರಿ ಎಷ್ಟು ರೀ 10489.425 ಇದು ಬಂತಲ್ರಿ ಇದು ಏನ್ರಿ CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕಾಸ್ಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರೆಟ್ ಇದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇದು ನಿಮ್ದು ಏನ್ರಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಯಾವಾಗ ಐತಿ ಹೆಂಗೈತಿ ಇದು ಪೌಂಡ್ ಒಳಗೆ ಐತಿ ಇದಕ್ಕೆ ಪೌಂಡ್ ಎಷ್ಟು ಸೇಮ್ ಅಮೌಂಟ್ ಬರೀಬೇಕಲ್ಲ 10489.425 ಡನ್ ಈಗ ದೇರ್ ಫೋರ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪೌಂಡ್ ಒಳಗೆ ಐತಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕ್ರಿ ರುಪೀಸ್ ಒಳಗೆ ಬೇಕು ದೇರ್ ಫೋರ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇನ್ ರುಪೀಸ್ ಇಂಡಿಯನ್ ರುಪೀಸ್ ಬ್ರಾಕೆಟ್ ಇದು ಪೌಂಡ್ ಇತ್ತಲ್ಲ ಪೌಂಡ್ 10,489.425 ಪೌಂಡ್ 10,489.425 ಇಂಟು ನಮಗೆ ರುಪೀಸ್ ಒಳಗೆ ಬೇಕು ರುಪೀಸ್ ಯಾವ ರುಪೀಸ್ ತೊಗೋಬೇಕು ಈಗ ಬರಲಿಲ್ಲ ಡೇಟ್ ಆಫ್ ಬಿಲ್ ಆಫ್ ಎಂಟ್ರಿ ಎಷ್ಟು ಐತ್ರಿ ಇಲ್ಲ 24/10/2023 ಡೇಟ್ ಆಫ್ ಎಂಟ್ರಿ ಇನ್ವರ್ಡ್ ಡೇಟ್ ಎಷ್ಟೈತ್ರಿ 20/10/2023 ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವುದೈತಿ ನೋಡ್ರಿ ಅದು ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವುದೈತಿ ನೋಡ್ರಿ ಅದು ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ ಬರ್ರಿ ಇಲ್ಲ ಇಯರ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ ಓಕೆ ಮಂತ್ 10/10 ಸೇಮ್ ಐತ್ರಿ ಟೆನ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಡ್ರಿ ಈಗ ಡೇಟ್ಗೆ ಬರ್ರಿ ಇಲ್ಲಿ 20 ಡೇಟ್ ಐತ್ರಿ ಇಲ್ಲಿ 24 ಐತ್ರಿ ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವುದ್ರಿಪ್ಪ 24 ಇದು ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ ಈಗ 24 ಇದು ನಿಮ್ದು ಸಂಬಂಧ ಓಕೆ ಬರ್ರಿಲ್ಲ 24 ಇದು ಬೇಕು ಇದು ಫೋಕಸ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಮುಗಿತ್ರಿ ಇದು ಯಾಕಂದ್ರೆ ಡೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಬೇಡ ನಮಗೆ ಡೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಯಾವುದೈತಿ ನೋಡ್ರಿ ಇದು ತೊಗೋಬೇಕು ಬರಿಲ್ಲ ಸಪೋಸ್ ಇಲ್ಲಿ ಮಂತ್ ಜಾಸ್ತಿ ಬಂದರೆ 11 ಬಂದಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಮಂತ್ ಅದು ತೊಗೋಬೇಕು ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೇಟ್ ಇಲ್ಲೇ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿ ವಿಚ್ ಡೇಟ್ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೇಟ್ ಮಂತ್ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೇಟ್ ಇಯರ್ ವಿಚ್ ಎವರ್ ಇಸ್ ಲೇಟ್ ಹಾಂ ಈಗ ಸಪೋಸ್ ಇಲ್ಲಿ 11 ಬಂತ್ರಿ ಇಲ್ಲಿ 11 ಅದು ತೊಗೋಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 10 ಐತ್ರಿ 10 ತಿಂಗಳ 10 ಐತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಂ ಸಪೋಸ್ ಡೇಟ್ ಚೇಂಜ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಚೇಂಜ್ ನೋಡೋಣ್ರಿ ಫಸ್ಟ್ ಇದು ಮಾಡೋಣ್ರಿ ಆಮೇಲೆ ನೋಡೋಣ್ರಿ ಡೇಟ್ ಇಲ್ಲಿ ಇಯರ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ ಮಂತ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ ಬೇಡ ಡೇಟ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ 23 24 ಐತ್ರಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕು ರೀ 24 ಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಐತ್ರಿ 24 ಹಾಂ ಬರೀಲಿ ರೇಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಎಷ್ಟು ಐತ್ರಿ ಇಲ್ಲ ₹68 ಐತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ₹68 ತೊಗೋರಿ ₹68 ಇಂಟು ಮಾಡಿರಿ ₹7,13,280.9 ಐತ್ರಿ 0.5 ಹೆಚ್ಚಿಗೆ ಐತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ರೌಂಡ್ ಅಪ್ ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ 81 ಅಂತ 281 ಅಂತ ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ ಇದು ನಿಮ್ದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇನ್ ರುಪೀಸ್ ತಡೀತ್ರಿ ಓಕೆ ಈಗ ಇದು ಮಾಡೋಣ್ರಿ ಕಸ್ಟಮ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಬಲ್ ಮಾಡೋಣ್ರಿ ಈಗ ಅದು ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ಇದು ओके प्लीज टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस आई विल रफ ओके यहाँ तक मैं रफ करता हूँ अभी यहाँ तक मैं रफ करता हूँ रहने दो यहाँ तक मैं रफ करता हूँ पूरा ओके ಇಲ್ಲಿ ಮಟ ನಾನು ರಫ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ ಇದು ಇರ್ತೇನೆ ರೀ ಇದು ಇರಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಮಟ ರಫ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ ಓಕೆ ಟೇಕ್ ದ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಓಕೆ ओके कस्टम ड्यूटी पेबल अಲ್ಲ कस्टम ड्यूटी पेबल फर्स्ट ए BCD means basic custom duty basic customs duty at कितना परसेंट लेना अभी बेसिक कस्टम्स ड्यूटी हमारे को नहीं मालूम आओ यहाँ पे ये ऑप्शन चूज करते ना तुम्हें ये ऑप्शन जास्ती डेट करके रेट ऑफ एक्सचेंज कितना ले तुम्हें रेट ऑफ एक्सचेंज 68 लिए हो गया अब BCD का रेट कितना है रेट ऑफ BCD क्या हो गया रेट करके दिया यहाँ पे रेट ऑफ BCD कितना लो 12% चलो रेट ऑफ BCD एट 12% किसके पर लेता है ये ऑन असेसेबल वैल्यू ऑन असेसेबल वैल्यू ब्रैकेट कितना परसेंट 12/100 इंटू किसके ऊपर असेसेबल वैल्यू कहाँ पे असेसेबल वैल्यू तुम्हारा इधर है असेसेबल वैल्यू कितना है वो रुपीज है 7,13,281 7,13,281 ओके
करो उसके ऊपर कितना था, 7,13,281 into 12% will get 85,594 or 85,594 594 means 593.7 means 594. Okay, next step B, compulsory SWC. So SWS, social welfare surcharge, social welfare surcharge at, वहाँ पे नहीं देता उन्हें सोशल वेलफेयर सरचार्ज, यहाँ पे नहीं दिया उन्हें, कितना लेना हमें, फिक्स रेट है 10%, एट 10% ऑन, किसके ऊपर लेते हैं, बीसीडी के ऊपर लेते हैं, ऑन बीसीडी ब्रैकेट कितना परसेंट, 10%, 10/100 इंटू बीसीडी, बीसीडी का अमाउंट कितना आया 85,594, करो कितना होता है ये, 85,594 into 10%, you will get 8,559, 8,559.4, 8,559.4 आया. ओके, नेक्स्ट है, इसके बाद में क्या करना, सी. सी क्या है वो, आईजीएसटी नहीं, सी क्या है, आईजीएसटी, आईजीएसटी एट, जीएसटी के बारे में कुछ इन्फॉर्मेशन दिया गया है, हाँ, आईजीएसटी पेएबल 18%, आईजीएसटी कितना है 18%, 18% ऑन, ये किसके ऊपर लेता है, असेसेबल वैल्यू प्लस बीसीडी प्लस एसडब्ल्यूएस, इसके ऊपर लेता है, ठीक है, 18% ऑन ब्रैकेट असेसेबल वैल्यू, असेसेबल वैल्यू कहाँ पे, असेसेबल वैल्यू ये है तुम्हारा, असेसेबल वैल्यू इन रुपीज कितना है, असेसेबल वैल्यू 7,13,281, 7,13,281 असेसेबल वैल्यू. हाँ, उसके बाद प्लस है, प्लस डालो, क्या दिया यहाँ पे, बीसीडी, बीसीडी, बीसीडी कितना है तुम्हारा 85,594, नेक्स्ट प्लस है, क्या दिया, एसडब्ल्यूएस, एसडब्ल्यूएस कितना है तुम्हारा 8,559.4, हाँ, इसको अब एक करो भी, 18/100 इंटू ये सब करो, कितना होता, 7,13,281 प्लस 85,594 प्लस 8,559.4, you will get 88 lakh 8,07,434, 434.4, 434.4, okay, 8,07,434.4 into 18%, into 18%, कितना आंसर तुम्हारा, 1,45,338.192, 1,45,338.192 तुम्हारा आंसर आया. अब क्या करते हैं यहाँ पे, जीएसटी सेस करके है क्या, कुछ भी नहीं, नहीं है. अब क्या, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल ब्रैकेट है ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, कितना होता है ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी करो, कितना होता है सभी, 85,594 प्लस 8,559.4
plus 1,45,338.192. You will get 2,39,000. 2,39,491.5. 491.5 means 492. 492. 2,39,492 your answer. 492 your answer. गॉट दिस आंसर? समझ में आया इसको? इसमें कुछ भी डाउट्स है क्या? इसमें कुछ भी डाउट्स है? आज सिंपल है, जैसे हम करते थे वैसे ही करना है इसको. ತಿಳಿತ್ರಿ ನಿಮಗೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿಪ್ಪ, ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಬಲ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ನಾವು. ಫಸ್ಟ್ BCD ಅಂದರೆ ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಎಟ್ ಎಷ್ಟು ತೊಗೋಬೇಕ್ರಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್? ಅದು ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿದಲ್ರಿ ನೀವು, ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ಕ್ ರೇಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಇದು ತೊಗೋಬೇಕು ನೀವು 68. ಹೌದಲ್ಲ, ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಐತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ತೊಗೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ BCD ಅವರು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಲ್ಲ ಎಷ್ಟು ರೀ, 12% ತೊಗೋರಿ ಅಂತ. 12% ಆನ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ. 12/100 ಇಂಟು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಲ್ಲಿತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಐತೆ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ರುಪೀಸ್ ಒಳಗೆ 7,13,281. ಅದ್ರ ಮೇಲೆ ತಗೋರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೀ SWS ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ಎಟ್ ಅಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು, ನಾವು ತೊಗೋಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿ. ಎಷ್ಟು ರೀ, 10% ಆನ್ BCD ಮೇಲೆ. 10/100 ಇಂಟು BCD ಅಮೌಂಟ್ ಎಷ್ಟು ಬಂತು ರೀ, BCD ಅಮೌಂಟ್ 85,594. ಅದ್ರ ಮೇಲೆ ತಗೋರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೀ IGST ಅವರು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಿ. IGST ಎಷ್ಟು ತಗೋರಿ, 18%. ಅದಕ್ಕೆ IGST ಎಟ್ 18% ಆನ್ accessible value plus BCD plus SWS. Okay, 18% on accessible value ಎಷ್ಟು ರೀ, accessible value 7,13,281 plus BCD ಎಷ್ಟು ರೀ 85,594 plus SWS ಎಷ್ಟು ರೀ 8,559.4. ಓಕೆ, 18/100 ಇದು ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಬರೀರಿ. ಇದರ ಮೇಲೆ 18% ಎಷ್ಟು ಬಂತು ರೀ, 1,45,338.192 ಬಂತು ರೀ. ಈಗೇನು ರೀ, ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ A plus B plus C, A plus B plus C ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರಿ. ಇದು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತೈತೆ ರೀ 2,39,492. ನಿಮ್ದು ಏನು ರೀ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್. ತಿಳಿತ್ರಿ? ಏನು ಡೌಟ್ಸ್ ಐತ್ರಿ? ಡೌಟ್ಸ್ ಏನು? ಓಕೆ, ಐ ಹೋಪ್ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲೇ ನಿಮ್ದು ಆನ್ಸರ್ ಮುಗೀತು ರೀ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲೇ ಬರ್ರಿ, ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್. ಇಲ್ಲಿ ರೇಟ್ ಯಾವ ತೊಗೋಬೇಕ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಇದು BCD ಯಾವ ತೊಗೋಬೇಕ್ರಿ ಅದು ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಐತಲ್ರಿ. ಮತ್ತೆ ಬರಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಇಯರ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಮಂತ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಡೇಟ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲೇ 20 ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ 24 ಐತ್ರಿ. ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವ್ದೈತಿ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ಬೇಕು. ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಎಲ್ಲೈತ್ರಿ, ಇಲ್ಲ ಐತ್ರಿ. ಇದು ನಿಮ್ದು ಆಪ್ಷನ್. ರೇಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಇದು ತೊಗೋಬೇಕು ನೀವು. ಆಮೇಲೆ BCD ಡೇಟ್ ಇಲ್ಲೇ ತೊಗೋಬೇಕು ನೀವು. ದೆನ್ ಸಪೋಸ್ ನಾ ಏನು ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ ರೀ, ಮಂತ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ನಾನು. ಮಂತ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ 11. ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ? ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವುದೈತಿಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ತೀರಿ ನೀವು. ಡೇಟ್ ಅಂದರೆ ಈ ಡೇಟ್ ಅಲ್ಲ, ಮಂತ್ ಇರಲಿ ಇಯರ್ಲಿ ಇರಲಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ನೀವು. ಬರಲಿ, ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಅಂದರೆ ಡೇಟ್ ಅಲ್ಲ, ಬರೀ ಡೇಟ್ ಅಲ್ಲ, ಮಂತ್ ನೋಡ್ಬೇಕು. ಮಂತ್ ಬರ್ರಿ ಇಲ್ಲಿ 24/10/23 ಐತ್ರಿ. ಇಲ್ಲೇ ಡೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ, ಬಿಡ್ರಿ ಡೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ, 2011 ಐತ್ರಿ. ಇಲ್ಲೇ ಇದು 10ನೇ ತಿಂಗಳ, ಇದು 11ನೇ ತಿಂಗಳ. ಈಗ ಲೇಟ್ ಡೇಟ್ ಯಾವ್ದು ರೀ, ಲೇಟ್ ಡೇಟ್. ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವ್ದು ರೀ? ಈಗ ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಅಂದರೆ ಏನ್ರಿಪ್ಪ, ಡೇಟ್ ಇರ್ಬೋದು, ಮಂತ್ ಇರ್ಬೋದು, ಇಯರ್ ಇರ್ಬೋದು, ಮೂರು ಸೇರಿಸಿ ಜಾಸ್ತಿ. ನೋಡಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಡೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಐತಿ ಬಿಡ್ರಿ, ಬಟ್ ಮಂತ್ ಜಾಸ್ತಿ ಯಾವ್ದು ರೀ, ಜಾಸ್ತಿ 20/11/23. ಅಲ್ಲೇ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ಈಗ ನೀವು? ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ? ಯಾಕ್ರಿ? ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಐತ್ರಿ, ಇದು ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ. ಇದು 10ನೇ ತಿಂಗಳ, ಇನ್ನು ಇಲ್ಲೇ 11 ತಿಂಗಳ. ಇದು ಚೂಸ್ ಮಾಡಿರಿ. ಈಗ ರೇಟ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ 70 ತಗೋರಿ, BCD 18% ತಗೋರಿ. ಇಲ್ಲೇ ತಿಳಿತ್ರಿ? ಸಪೋಸ್ ನಾ ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ, ಇಲ್ಲೇ 12ನೇ ತಿಂಗಳ ಏನ್ರಿ, 12ನೇ ತಿಂಗಳ 12 ನೋಡ್ರಿ. ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಎಲ್ಲಿತ್ರಿಪ್ಪ? ಈಗ ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ 12ನೇ ತಿಂಗಳ. ಇದು 11 ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲ 12 ಐತ್ರಿ. 12 ಅಂದರೆ ಏನು ತೊಗೋಬೇಕ್ರಿ, 68 ತೊಗೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ BCD ತೊಗೋಬೇಕು. ತಿಳಿತ್ರಿ? ಓಕೆ, ಸಮझ में आया? ಸಪೋಸ್ ನಾ ಡೇಟ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ 20 ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಇಲ್ಲಿ 25 ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಇಲ್ಲಿ 25 ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ. ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ 11 ತಿಂಗಳು ಐತ್ರಿ, ತಾರೀಕು ಏನಿರಲಿ, ಮಂತ್ ನೋಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ 11 ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ 12 ಐತ್ರಿ. ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಯಾವ್ದು ರೀ ಈಗ? 12. ಇದು ಅಲ್ಲ, ಡೇಟ್ ಅಲ್ಲ, ಡೇಟ್ ಬೇಡ ನಮಗೆ, ಮಂತ್ ನೋಡ್ರಿ. ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಮಂತ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಅವಾಗ ಡೇಟ್ ನೋಡ್ರಿ. ಇಯರ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಮಂತ್ ಸೇಮ್ ಐತ್ರಿ, ಅವಾಗ ಡೇಟ್ ನೋಡ್ರಿ. ಡೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ನೋಡ್ರಿ ಅವಾಗ. ಬಟ್ ಈ ಡೇಟ್ ಯಾವ್ದು ಇರ್ಬೋದು, ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಡೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಕಮ್ಮಿ ಇರ್ಬೋದು, ಬಟ್ ಮಂತ್ ನೋಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ 11 ಐತ್ರಿ, 12 ಐತ್ರಿ.
ಜಾಸ್ತಿ ಯಾವುದ್ರಿಪ್ಪ, ಜಾಸ್ತಿ ಡೇಟ್ ಇದು 12ನೇ ತೆಗೆದು 68 ತಗೋರಿ, 12% तगोरी। ತಿಳಿತ್ರಿ? आपको समझ में आया? देखो यहाँ पे डेट क्या दिया अभी यहाँ पे 20, 10 ने 23 दिया, यहाँ पे 15, 10, 23 आ जा। ईयर दोनों का सेम है, नो प्रॉब्लम। मंथ भी दोनों का सेम है, मंथ भी क्या है, दोनों का सेम है। ईयर सेम है, मंथ सेम है, तब क्या देखना, डेट देखना। यहाँ पे 20 है, यहाँ पे क्या है 15 है। ज्यादा डेट कौन सी, ज्यादा डेट 20 वाली है, तो ये तुम्हारा आंसर। यहाँ पे रेट ऑफ एक्सचेंज कितना लेना, 68 लेना, और यहाँ पे बीसीडी कितना लेना, 12% लेना। ठीक है, समझ में आया? 12% लेना बीसीडी, समझ में आया? ओके, अब मैं क्या करता हूँ, डेट सेम रहने दो, डेट सेम रहने दो, मंथ चेंज करता हूँ ना। मैं क्या करता हूँ, मंथ चेंज करता हूँ अभी, मंथ। हाँ, आप देखो आप कौन सी डेट चूज कर देते तुम्हें, डेट कौन सी भी रहने दो, डेट हमारे को टेंशन नहीं। और डेट कब देते तुम्हें, ईयर भी सेम रहना, मंथ भी सेम रहना, तब तुम्हें डेट देखते। अगर मंथ चेंज रहा तो यहाँ पे 10 है, यहाँ पे 11 है। अब ज्यादा डेट कौन सा भी, ये वाला नहीं, मंथ देखना, मंथ किसका ज्यादा है अभी तुम्हें। अगर ध्यान से देखो, मेरी बात ध्यान से सुनो, ईयर भी सेम है, मंथ भी सेम है, तब क्या देखना, डेट देखना। डेट कौन सी ज्यादा है देखो, वो तुम्हारा आंसर चूज करना तुम्हें वहां से। ठीक है, हाँ। अगर डेट आगे पीछे रहने दो, डेट ज्यादा कम रहने दो, तब क्या देखना, मंथ देखना। अगर मंथ चेंज है तो मंथ देखना। यहाँ पे 10 है, यहाँ पे 11 है, ज्यादा कौन सा, 11 वाला। डेट कम है इसकी, जाने दो, डेट कम है, लेकिन मंथ ज्यादा है इसका, इसका मंथ ज्यादा है, तो ये तुम्हारा आंसर। यहाँ पे 20, यहाँ पे कितना लेना, रेट ऑफ एक्सचेंज 70 लेना। यहाँ पे कितना लेना, 70 लेना। और यहाँ पे बीसीडी कितना लेना अभी, 18% लेना। क्यों, मंथ इसका ज्यादा है, ये तुम्हारा आंसर। समझ में आया? ऐसे चूज करते हो उसको। ठीक है, तेरे आई होप यू अंडरस्टूड वेरी वेल दिस प्रॉब्लम। प्लीज टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस। ಏನಿತ್ತು ಇದು 24, ಇದು 20. ಹೌದಲ್ಲ? ಓಕೆ, ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ದ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಆಫ್ ದಿಸ್. ಐ ಹೋಪ್ ಯು ಆಲ್ ಅಂಡರ್ಸ್ಟೂಡ್ ದಿಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವೆರಿ ವೆಲ್.